याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पावसाळा चालू आहे म्हणून खेकड्याची रेसिपी करत आहोत। तर आज तुम्हाला खेकडा रस्सा किंवा खेकडा मसाला याची मी रेसिपी दाखवत आहे। तर चला कृती आणि साहित्य बघूया। आपण लसूण घातलेली आहे आणि कांदा घातला। हळद घालायचे, 1 चमचा हळद घालायची। आणि हा आपला घरचा घरगुती मसाला घालायचा आहे, मिक्स मसाला आहे तो। आता आपण आला लसूण पेस्ट टाकतोय। चांगलं आलं लसणीला सगळं परतून घ्यायचंय तेलामध्ये, छान अशी करा आली पाहिजे। त्यानंतर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचंय। आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे असेल ना तेवढं वाटण आपण घालून घ्यायचंय आणि हे छान याच्यात परतायचंय। असं परतून घ्यायचंय। आता कांदा खोबरा आणि गरम मसाला वाटलेला आहे आपण, छान तो परतून घ्यायचा चांगला। तर छान परतून घ्यायचा। तर ह्याला ना जरा तेल सुटलंय। छान अशी कडा आली ना, ती बघा कडा आली चांगली की नंतर आपण हे खेकडे टाकून द्यायचे। असे खेकडे टाकायचे आणि हे असे परतून घ्यायचे। ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं। मीठ थोडं कमी घालायचं खेकड्यांना, कारण ते खाडीतले वगैरे असतात ना, थोडे खारट असतात खेकडे, त्यामुळे थोडं कमी घाला। चवीनुसार तुम्ही मीठ घाला। पाणी घालते आणि आता आपल्याला हे ते पाय वाटून आहे ना आपण ह्याचे खेकड्याचे, त्याचं पाणी केलेलं आहे, ते गाळून घेतलंय। तरी पुन्हा एकदा आपण गाळून घेऊ। आता तुम्हाला किती पातळ हवंय तेवढं करून घ्यायचंय। थोडं उकळी आली ना की थोडं पाणी घालून त्याला थोडं थंड करायचं आणि मग ते पाणी ओतायचं। जर तुम्ही उकळीमध्ये पाणी ओतलात ना तर ते रस्सा फुटतो। त्याच्यामुळे कमी गॅस करून किंवा गॅस बंद करून नंतर तुम्ही थोडी उकळी कमी झाली की मग त्याच्यामध्ये पाय वाटलेलं पाणी आहे ना ते घालायचं, म्हणजे रस्सा फुटत नाही। आता हे शिजलं की आपलं खेकड्याचं कालवण तयार आहे। झणझणीत असा खेकड्याचं कालवण तयार आहे। खेकडा मसाला
आमची आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जरा व्हिडिओज लेट येत आहेत त्याबद्दल क्षमा असावी, थोडेसे कामं असतात त्यामुळे तुम्हाला थोडेसे व्हिडिओ लेट पडत आहेत, तर त्याबद्दल क्षमा. नमस्कार.